मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन हा पार्ट पाहिला. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर अगदी डिटेलमध्ये पाहिल्याच्या नंतर आता आपण त्याच्या पुढचा भाग जो पाहणार आहोत तो आहे फॉर्मेशन ऑफ युरिन. या युरिन फॉर्मेशनमध्ये 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यामध्ये युरिन तयार होतं. त्यामध्ये पहिला भाग आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसरा आहे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि तिसरा आहे ट्युब्युलर सिक्रिशन. तर त्यापैकी पहिला जो भाग आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, ते या शब्दावरूनच लक्षात येतं की या ठिकाणी फिल्ट्रेशन होतं. आणि फिल्ट्रेशन होतं म्हणजे कशाचं होतं, तर नो डाऊट फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड कॅरीड बाय द किडनी विथ द हेल्प ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनच्या माध्यमातून या ठिकाणी किडनी ब्लड फिल्टर करते. त्या प्रक्रियेलाच अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणतात. मग नेफ्रॉनच्या कोणत्या भागामध्ये हा फिल्ट्रेशनचा फंक्शन कंप्लीट केलं जातं, तर इथं दिलेलं आहे इट टेक्स प्लेस इन मल्फिजियन बॉडी. जी मल्फिजियन बॉडी आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस एकत्र येऊन जो पार्ट तयार होतो त्याला मल्फिजियन बॉडी असं म्हणतात. आणि अल्ट्रा फिल्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ही फिजिकल प्रोसेस आहे. या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ग्रीन कलरचा हे नेटवर्क ऑफ कॅपिलरीज म्हणजेच ग्लोमेरुलस दाखवलेला आहे आणि त्याच्या बाहेरून बोमन्स कॅप्सूल दाखवलं आहे. त्याचे 2 लेयर्स असतात, आउटर परायटल आणि इन्नर व्हिसरल लेयर. तर असा हा कप शेप पोर्शन बोमन्स कॅप्सूल आणि त्याच्या आतमध्ये हे ब्लड कॅपिलरीजचं नेटवर्क, रक्तवाहिन्यांचं जाळं ग्रीन कलरमध्ये जे दाखवलेलं आहे त्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. आणि हे दोन्हीची मिळून जो पार्ट तयार होतो नेफ्रॉनचा तो म्हणजे मल्फिजियन बॉडी. तर या मल्फिजियन बॉडीमध्ये ही फिजिकल प्रोसेस होते. ग्लोमेरुलस अँड बोमन्स कॅप्सूल ॲक्ट ॲज फिल्टरिंग युनिट. कॅपिलरीज ऑफ ग्लोमेरुलस आर एक्स्ट्रीमली पोरस ऑर परफोरेटेड. ग्लोमेरुलसच्या ज्या कॅपिलरीज आहेत, आत्ता आपण पाहिलं फिगरमध्ये ॲफ्रंट आर्टेरिओल येतो आणि बाहेर इफ्रंट आर्टेरिओल जातो आणि आतमध्ये ॲफ्रंट आर्टेरिओल गेल्यानंतर हे जे कॅपिलरीचं नेटवर्क तयार केलेलं आहे हे नेटवर्क अतिशय पोरस असतं. पोरस म्हणजे त्याच्यावर बारीक बारीक सूक्ष्म असे छिद्र आहेत, त्यालाच परफोरेटेड हा शब्द पण वापरतात. दीज पोर्स आर 10 to 1000 टाइम्स मोर परमिएबल टू वॉटर अँड स्मॉल मॉलिक्युल्स. तर हे जे पोर्स आहेत, पोर्स म्हणजे हे जे छिद्र आहेत, हे 10 ते 1000 पटीनं परमिएबल आहेत वॉटरसाठी किंवा स्मॉल मॉलिक्युलसाठी. ब्लड सेल्स, प्लाझ्मा प्रोटीन अँड लार्ज फॅट मॉलिक्युल्स आर अनेबल टू फिल्टर थ्रू ग्लोमेरुलर कॅपिलरीज. फक्त या ठिकाणी ब्लड सेल आणि प्लाझ्मा प्रोटीन आणि त्यासोबत काही फॅटचे मॉलिक्यूल जर सोडलं तर संपूर्ण भाग इथं फिल्टर केला जातो ग्लोमेरुलर कॅपिलरीजकडून. ॲफ्रंट आर्टेरिओल इज बिग्गर इन डायमीटर दॅन दॅट ऑफ इफ्रंट आर्टेरिओल. ॲफ्रंट आर्टेरिओलचा डायमीटर हा लार्जर आहे, मोठी साईज आहे ॲफ्रंट आर्टेरिओलची. आणि इफ्रंट आर्टेरिओल मात्र त्या कंपेअरमध्ये छोटा आहे, त्याचा डायमीटर कमी आहे. म्हणून ग्लोमेरुलसमध्ये जे ब्लड एंटर होतं ते फास्टर रेटनं आतमध्ये जातं आणि स्लो पद्धतीने बाहेर येतं. दिस क्रिएट हायड्रोस्टॅटिक प्रेशर विथ इन ग्लोमेरुलस. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जे प्रेशर तयार होतं त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणतात. तर थोडक्यामध्ये ॲफ्रंट आर्टेरिओलची साईज ही मोठी आहे आणि बोमन कॅप्सूलमध्ये गेल्यानंतर हा ॲफ्रंट आर्टेरिओल छोट्या छोट्या कॅपिलरीजमध्ये डिवाईड होतो, त्याच्या ब्रँचेस तयार होतात आणि त्यामुळं काय होतं की ब्लड हे फास्ट रेटनं आलेलं असतं,
स्पीडनं आलेलं असतं आहे फ्रंट आर्टेरिओलमध्ये आणि एकदमच त्या मोठ्या पाईपचे छोटे छोटे पाईप तयार झाल्यामुळं त्या छोट्या पाईपमध्ये प्रेशर हे जास्त होतं आणि त्यालाच हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी हे जे मेम्ब्रेन आहे ग्लोमेरुलसचं ते सेमी परमिएबल आहे. इट अलो ओनली लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस. बोमन्स कॅप्सूल हे डबल वॉल्ड आहे. याचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे. बाहेरचं लेयर हे परायटल आणि आतमधलं जे लेयर आहे त्याला व्हिसरल लेयर म्हणतात. आणि स्पेशली आतमधलं जे लेयर आहे व्हिसरल लेयर, या व्हिसरल लेयरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे सेल पाहायला मिळतात. त्या सेलला म्हणायचं पोडोसाइट्स. दीज सेल्स आर कनेक्टेड टू द बेसमेंट मेम्ब्रेन बाय सेव्हरल फूट लाईक प्रोसेसेस. या ज्या पोडोसाइट आहेत या बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच होतात, कनेक्ट होतात आणि त्या ठिकाणी काही प्रोसेसेस पाहायला मिळतात. त्याला फूट लाईक प्रोसेस असं म्हटलेलं आहे. द गॅप्स बिटवीन दीज प्रोसेसेस आर फिल्ट्रेशन स्लिट्स. तर या फूट लाईक प्रोसेसेसमध्ये जे छोटे छोटे गॅप आहेत त्या ठिकाणी त्या गॅपला फिल्ट्रेशन स्लिट्स असं म्हटलेलं आहे. द सबस्टन्सेस दॅट कॅन पास थ्रू द पोर्स कॅन ऑल्सो पास थ्रू दीज स्लिट्स. फिल्टर झाल्यानंतर जे काय बाहेर टाकलेलं आहे, ब्लडमधनं बाहेर काढलेलं आहे, हा सगळा पार्ट त्या ठिकाणी या स्लिट्समध्ये जातो. द फिल्ट्रेशन कॅन रीच द युरिनरी स्पेस ऑफ द बोमन्स कॅप्सूल. आणि मग आता हे जे काय ब्लडमधनं बाहेर टाकलेलं आहे, फिल्टर होऊन बाहेर आलेलं आहे, तो पार्ट हा आता या दोन लेयर आउटर परायटल आणि इन्नर व्हिसरल लेयरच्या मध्ये जो युरिनरी स्पेस आहे या स्पेसमध्ये आलेला असेल. हाय प्रेशर ऑफ ब्लड इन द ग्लोमेरुलर कॅपिलरीज ॲक्च्युअली फोर्सेस सर्टन सबस्टन्सेस टू गेट आउट. तर ब्लडमध्ये हाय प्रेशरमुळं या कॅपिलरीज फोर्सनं हे सबस्टन्सेस बाहेर टाकतात आणि साधारण 5 लिटर जर ब्लड असेल तर 1 लिटर व्हॉल्यूम हा या ठिकाणी फिल्टर्ड केला जातो. द फोर्स इज कॉल्ड इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. तर या फोर्सला EFP असं सुद्धा म्हणतात. आणि तो कसा तयार होतो तर या ठिकाणी त्याचे जे प्रेशरचे 4 पार्ट दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हे प्रेशर ग्लोमेरुलर कॅपिलरीजकडून निर्माण केलं जातं आणि ते आहे 55 mmHg. दुसरं प्रेशर असेल ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड, ते आहे 30 mmHg आणि हे प्रेशर तयार होतं प्लाझ्मा प्रोटीनकडनं. इट अपोजेस अ कॅपिलरी हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलर कॅप्सूल इज कॉज्ड बाय फिल्ट्रेट दॅट रिचेस इन टू द बोमन्स कॅप्सूल आणि हे असेल 15 mmHg. तर तुम्हाला हे 3 प्रेशर लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर, दुसरं ऑस्मोटिक प्रेशर आणि तिसरं हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलर कॅप्सूल. तर एकंदर पहिलं प्रेशर हे 55 mmHg आहे, दुसरं 30 mmHg आणि तिसरं आहे 15 mmHg. तर नेट फिल्ट्रेशन प्रेशर काढत असताना कॅपिलरीचं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे या प्रेशरमधून हे 2 प्रेशर मायनस केले जातात. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर जे 30 mmHg आहे आणि दुसरं या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्लोमेरुलर कॅप्सूलचं ते 15 mmHg आहे. म्हणजे हे दोन्हीचं मिळून 45 mmHg होतं. हे कॅपिलरी हायड्रोस्टॅटिक प्रेशरमधून म्हणजे 55 mmHg मधून मायनस केलं तर या ठिकाणी नेट फिल्ट्रेशन प्रेशर जे आहे ते येतं 10 mmHg.
तर असे हे 3-4 फिगर मुलांनो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर एकंदर 125 ml फिल्ट्रेट पर मिनिट या ठिकाणी तयार होतं आणि त्यालाच ग्लोमेरुलार फिल्ट्रेट रेट असं म्हणतात. म्हणजे बघा, जर एका मिनिटाला 125 ml फिल्टर तयार होत असेल तर एका दिवसामध्ये 180 लिटर फिल्ट्रेट तयार होतं. इट टेक्स ओनली 4 minutes फॉर द एंटायर ब्लड टू पास थ्रू ग्लोमेरुली वन्स. अमाऊंट ऑफ ब्लड पासेस थ्रू ग्लोमेरुलस व्हॅरीज फ्रॉम 600 to 650 ml पर मिनिट, म्हणजे साधारण 1200 ml. About 99% of filtrate is reabsorbed and only 1 to 1.5 liter of urine is formed. तर एकंदर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर असं लक्षात येतं की जे काय फिल्ट्रेट बाहेर टाकलेलं आहे त्या फिल्ट्रेटमधून पुन्हा 99% त्या फिल्ट्रेटचा भाग हा रिॲब्झॉर्ब होतो, म्हणजे वापस घेतला जातो. आणि फक्त 1% म्हणजे त्याची क्वांटिटी साधारण आहे 1 ते 1.5 लिटर युरिन फक्त बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. उरलेला 99% पोर्शन जो कामाचा आहे पण चुकून फिल्टर झालेला आहे, बॉडीसाठी तो आवश्यक भाग आहे, तो भाग परत रिॲब्झॉर्ब होतो, म्हणजे शोषून घेतला जातो. कॉम्पोजिशन ऑफ फिल्ट्रेट इज मोर ऑर लेस सिमिलर टू दॅट ऑफ बॉडी फ्लुइड. या युरिनचं कॉम्पोजिशन किंवा हे जे फिल्ट्रेट आपण बॉडीच्या बाहेर टाकणार आहोत ते जवळपास बॉडी फ्लुइड्सशी सिमिलर आहे, सारखं आहे. इट इज ब्लड प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड, सॉल्ट्स, युरिया एक्सेट्रा आर रेडिली फिल्टर्ड. आणि हे सगळे जे घटक आहेत हे एसेन्शियल आहेत, ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि अननेसेसरी अनवॉन्टेड जे आहेत ते या युरिनच्या स्वरूपामध्ये बॉडीच्या बाहेर टाकले जातात. मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे युरिन फॉर्मेशनचा, ज्याला आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणतो. आता दुसरा जो टप्पा आहे हा आहे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. म्हणजे थोडक्यामध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये फिल्ट्रेशन झालं आणि आत्ताच आपण पाहिलं की जे काय फिल्टर झालं त्यातलं 99% जे बॉडीसाठी आवश्यक आहे ते रिॲब्झॉर्ब केलं जातं, परत शोषून घेतलं जातं. आणि तो शोषून घेण्याचा टप्पा म्हणजेच इथं दिलेला हा सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन हा दुसरा टप्पा आहे. सिलेक्टिव्ह म्हणजे ठराविक गोष्टी ज्या कामाच्या आहेत, वॉन्टेड आहेत, बॉडीसाठी आवश्यक आहेत, त्या रिॲब्झॉर्ब करणे. मग ही प्रक्रिया कशी होते तर ते आपण टप्प्याटप्प्याने पाहू. बाय कम्पेअरिंग द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ फिल्ट्रेट विथ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ युरिन वी अंडरस्टँड द रेट ऑफ रिॲब्झॉर्प्शन. तर या ठिकाणी आपण कम्पेअर करू शकतो की फिल्ट्रेट किती बाहेर पडलं आणि ॲक्च्युअल युरिन किती बाहेर पडलं. फिल्ट्रेट किती बाहेर पडलं म्हणजे किडनीमध्ये असलेल्या नेफ्रॉनने, म्हणजे मल्फिजियन बॉडीने या ठिकाणी ब्लड फिल्टर किती केलेलं आहे, फिल्टर केल्यानंतर किती या ठिकाणी फिल्ट्रेट तयार झालं आणि ॲक्च्युअल युरिन बॉडीच्या बाहेर किती टाकलं गेलं, हे या ठिकाणी याच्यावरनं आपल्याला रिॲब्झॉर्प्शन लक्षात येतं. तर आत्ताच यापूर्वीच आपली चर्चा झाली त्याप्रमाणे 99% फिल्ट्रेट हे रिॲब्झॉर्ब होतं, म्हणजे परत घेतलं जातं. ह्या प्रोसेसमध्ये 2 स्टेप्स आहेत. त्यापैकी एक असेल पॅसिव्ह आणि दुसरी आहे ॲक्टिव्ह. पॅसिव्हलाच ऑस्मॉसिस असं सुद्धा म्हणतात. अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. तर पॅसिव्ह म्हणजे हे नॅचरल प्रोसेस असते, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून मॉलिक्यूल लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणे, म्हणजे त्यालाच म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ही नॅचरल प्रोसेस नाही आहे, याच्यामध्ये उलट होतं. लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून मॉलिक्यूल फोर्सफुली हे हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात
आणि असं जेव्हा होतं तेव्हा तिथे एनर्जीची आवश्यकता असते आणि या ठिकाणी हे एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम, एनर्जी सप्लाय करण्याचं काम ATP मॉलिक्यूल करत असतात, म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल्स हे या ठिकाणी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी मदत करतात. ॲज द फिल्ट्रेट मूव्ज थ्रू रिनल ट्युब्यूल इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ब्लड फाउंड इन पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. मुलांनो, नेफ्रॉनची जर फिगर तुम्हाला आठवत असेल तर लक्षात येईल की ॲफ्रंट आर्टेरिओल आत गेल्यानंतर बाहेर येणारा जो इफ्रंट आर्टेरिओल आहे, हा इफ्रंट आर्टेरिओल पुढं रिनल ट्युब्यूलवर एक नेटवर्क तयार करतं कॅपिलरीचं, त्याला पेरिट्युब्युलर कॅपिलरीज असं म्हणतात. आणि मग या रिनल ट्युब्यूलमधून फिल्ट्रेट मूव्ह होत असताना, पुढं जात असताना त्या रिनल ट्युब्यूलमध्ये असलेल्या फिल्ट्रेटमध्ये जर काही यूजफुल सबस्टन्सेस असतील तर ते यूजफुल सबस्टन्सेस पेरिट्युब्युलर कॅपिलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि थोडक्यामध्ये हे मॉलिक्यूल पेरिट्युब्युलर कॅपिलरीज ॲब्झॉर्ब करते. पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमधून जे ब्लड फ्लो होत आहे त्या ब्लडमध्ये हे सबस्टन्सेस मिक्स होतात. म्हणजेच एक्सचेंज ऑकर्स बिटवीन ब्लड अँड फिल्ट्रेट आर अल्टर्ड. जसं ही प्रक्रिया होते त्या रिनल ट्युब्यूलमधून युजफुल सबस्टन्सेस पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये जातात, तसंच पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये काही जर इम्प्युरिटीज असतील, अनवॉन्टेड सबस्टन्सेस असतील तर ते सुद्धा रिनल ट्युब्यूलकडे ट्रान्समिट केल्या जातात. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस आर कम्प्लिटली रिॲब्झॉर्ब. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आणि अमायनो ॲसिड्स हे रिॲब्झॉर्ब केले जातात. अमायनो ॲसिड म्हणजे प्रोटीन्स आणि ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट हे एसेन्शियल कॉम्पोनंट्स आहेत, हे रिॲब्झॉर्ब केले जातात. आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस जे आहेत ते युरिक ॲसिड आणि युरिया हे मात्र रिमूव्ह केले जातात, त्याचं रिॲब्झॉर्प्शन होत नाही. वॉटर इज रिॲब्झॉर्ब बाय ऑस्मोसिस एव्हरीवेअर एक्सेप्ट इन असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. तर नेफ्रॉनचा मिडल पोर्शन जो आहे यू शेप ट्यूब, त्यालाच लूप ऑफ हेनले असं म्हणतात. हेनले हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे. त्याने शोधून काढलेलं हे लूप LOOP यू शेप ट्यूब म्हणून त्याला लूप ऑफ हेनले असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये दोन भाग आपण पाहिले. एक खाली जाणारा जो भाग आहे त्याला डिसेंडिंग लिंब म्हणतात आणि वरती जाणारा जो भाग आहे त्याला असेंडिंग लिंब म्हणतात. आणि मग असेंडिंग लिंबमध्ये या ठिकाणी वॉटर रिॲब्झॉर्ब होत नाही. तेवढा एक भाग जर सोडला नेफ्रॉनचा तर वॉटर रिॲब्झॉर्ब होण्याची प्रक्रिया ही बाकीच्या पूर्ण नेफ्रॉनमध्ये होते. इट इज कॉल्ड ऑब्लिगेटरी ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, अमायनो ॲसिड्स अँड आयर्न्स. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल pumps out glucose, amino acid and ions like potassium, calcium and chloride. तसे हे वेगवेगळे आयन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूलकडून डिस्चार्ज केले जातात, पंप केले जातात, बाहेर टाकले जातात. 45 ते 95 45 to 95 मिलीग्राम per 100 ml of blood is the normal blood glucose level. 100 ml जर ब्लड बघितलं आपण तर त्याच्यामध्ये 45 ते 95 मिलीग्रामपर्यंत ग्लुकोज लेवल असणे हे नॉर्मल समजलं जातं. पण हीच ग्लुकोजची लेवल जर 160 पर्यंत जर गेली किंवा त्याच्यावर जर गेली 100 ml ऑफ ब्लडमध्ये तर त्या ठिकाणी ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे आणि अशा वेळेस त्याला ग्लुकोसुरिया असं म्हणतात. त्याचाच अर्थ असा होतो विच लीड्स टू डायबिटीस मेलिटस. म्हणजेच त्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे आणि डायबिटीसचा हा जो प्रकार आहे त्याला मेलिटस असं म्हणतात. अदर सबस्टन्सेस रिॲब्झॉर्ब बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट
include amino acid, sodium, calcium, potassium and chloride ions. तर एवढे हे जे सबस्टन्सेस आहेत हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी रिॲब्झॉर्ब केले जातात. पोटॅशियम आणि क्लोराईड आयन्स हे यांचं रिॲब्झॉर्प्शन हे DCTमध्ये होतं, म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये होतं. युरिया इज रिॲब्झॉर्ब because urea molecules is very very small and tubules are partially permeable to it. ट्युब्यूल परमिएबल आहेत युरियासाठी आणि ॲक्च्युअल युरियाची साईज पण ही अतिशय लहान आहे. तर असे हे 2 पार्ट झाले. एक अल्ट्रा फिल्ट्रेशन आणि दुसरी स्टेप आहे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. त्यानंतरची तिसरी स्टेप जी आहे तिला ट्युब्युलार सिक्रिशन असं म्हणतात. आणि पहिल्या वाक्यातच दिलेलं आहे की इट इज रॉंगली टर्म्ड. रॉंगली टर्म्ड म्हणजे हा शब्द जो वापरलेला आहे ट्युब्युलार सिक्रिशन, तसं त्याचा ॲक्च्युअल अर्थ नाही आहे. सिक्रिशन म्हणजे तयार करणे आणि ट्युब्यूल काहीतरी तयार करतं आहे असं इथं अर्थ त्या ठिकाणी लागू होत नाही, म्हणून इथं दिलेलं आहे इट इज रॉंगली टर्म्ड. पण नेमकं इथं काय होतं तर ट्युब्युलार सेल्स डू नॉट सिंथेसाइज एनी मटेरियल. ट्युब्युलार सेल प्रत्यक्षात काहीही तयार करत नाहीत, म्हणजे सिक्रीट करत नाहीत. दे लेट सर्टन सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड टू द ट्युब्यूल. फक्त ते काय करतात की काही सबस्टन्सेस हे ब्लडमधून ट्युब्यूलमध्ये आलो करण्याचं काम करतात. म्हणजे थोडक्यामध्ये हे पेरिट्युब्युलर कॅपिलरीज, या पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमधून जर काही युजफुल सबस्टन्सेस जात असतील तर त्या सबस्टन्सेसला आत ओढून घेणे, हार्मफुल सबस्टन्सेस जात असतील तर ओढून घेणे आणि युजफुल सबस्टन्सेस असतील तर ते ब्लडमध्ये वापस टाकणे. द सबस्टन्सेस दॅट आर रुटीनली सिक्रेटेड आर क्रिएटिन, पोटॅशियम अँड हायड्रोजन आयन्स. तर हे रुटीनली सिक्रेट केल्या जातात सबस्टन्सेस. Secretion of hydrogen which takes place in DCT and collecting tubule is important for regulation of acidity of blood. ब्लडची ॲसिडिटी मेंटेन करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी या ठिकाणी DCTचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. DCTला कलेक्टिंग ट्युब्यूलसुद्धा मदत करतात आणि हायड्रोजन सिक्रेट करण्याचं काम हे या ठिकाणी करत असतात. तर मित्रांनो, सम ॲबनॉर्मल सबस्टन्सेस फाउंड इन द ब्लड. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की ब्लडमध्ये काही जर ॲबनॉर्मल सबस्टन्सेस असतील तर ते युरिनमध्ये जाणं गरजेचं आहे. जसं की काही अँटीबायोटिक्स असतील, पेनिसिलिनसारखे, किंवा आयोडीन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत, आयोडोपायरेसेट, असे जे काही सबस्टन्सेस आहेत तर ते युरिनमधनं बाहेर टाकल्या जातात. अल्डोस्टेरॉन फ्रॉम ॲड्रिनल ग्लँड मेंटेन सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनीची जर फिगर बारकाईने पाहिली तर असं लक्षात येतं की किडनीच्या डोक्यावर टोपीसारखं स्ट्रक्चर आहे, कॅप लाईक स्ट्रक्चर, ज्याला ॲड्रेनल ग्लँड असं म्हणतात. ॲड्रेनल ग्लँड ही एंडोक्राईन ग्लँड आहे आणि ही एंडोक्राईन ग्लँड विशिष्ट प्रकारचं हार्मोन तयार करते, त्याला अल्डोस्टेरॉन असं म्हणतात. आणि हे अल्डोस्टेरॉन या ठिकाणी सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम करतं. तर सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज मेंटेन्ड बाय कॅल्शिटोनिन अँड पॅराथॉर्मोन. पॅराथॉर्मोन आणि कॅल्शिटोनिन हे 2 प्रकारचे हार्मोन्स इथं ॲड्रिनल ग्लँडमार्फत तयार होतील आणि ते सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम करतात. ते एकंदर ॲड्रिनल ग्लँडचा अल्डोस्टेरॉन आणि त्याचबरोबर कॅल्शिटोनिन आणि पॅराथॉर्मोन हे सगळे सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी मदत करणारे भाग आहेत, जे की ॲड्रिनल ग्लँड तयार करते. यानंतर युरिनचं कॉम्पोजिशन दिलेलं आहे की युरिनमध्ये काय आहे, कोणते भाग कसे किती प्रमाणात असतात. अमाऊंट ऑफ युरिन प्रोड्यूस्ड डिपेंड्स अपॉन द फूड अँड फ्लुइड कंझ्युम बाय द इंडिव्हिज्युअल. आपण काय खातो आणि काय पितो
यावरून युरिनचं कॉम्पोजिशन ठरतं. तर साधारण 1.2 to 1.5 लिटर युरिन हे पर डे बाहेर टाकलं जातं. इट इज येलो इन कलर बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ पिगमेंट युरोक्रोम नावाचं पिगमेंट ही युरिनमध्ये असल्यामुळे द कलर ऑफ युरिन इज येलो. इट शोज प्रेझेन्स ऑफ 95% ऑफ वॉटर, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक युरिया 2.5%, युरिक ॲसिड, क्रिएटिन फॉर्म्ड इन मसल्स. त्याचं पर्सेंटेज पाहिलं तर 95% वॉटर आणि बाकीचा जो भाग आहे 5% त्याच्यामध्ये 2.5% युरिया आणि इतर भागामध्ये युरिक ॲसिड आणि क्रिएटिन जे मसलमध्ये तयार होतं ते आपल्याला कॉम्पोजिशन ऑफ युरिनमध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो पार्ट आहे फॉर्मेशन ऑफ युरिन 3 टप्प्यामध्ये आपण पाहिला की ॲक्च्युअल युरिन फॉर्म कसं होतं. त्यामध्ये पहिली स्टेप म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसरी स्टेप सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि तिसरी स्टेप म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबू आणि यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे रोल ऑफ किडनी इन ऑस्मो रेग्युलेशन. थँक्यू.